नमस्कार मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, बहुप्रतीक्षित असलेली तलाठी भरती याची जाहिरात आलेली आहे आणि आता तलाठी भरती ही MPSC थ्रू होणार आहे. ग्रुप सी MPSC ची जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यामध्येच तलाठी हे पद ऍड केलेलं आहे आणि 22 जुलैचं नोटिफिकेशन आहे आयोगाचं. 22 जुलैच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्यामध्ये तलाठी हे पद ऍड केलेलं आहे. आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 2699 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून या दिवशी जाहिरात आली होती. तर ही परीक्षा होणार आहे ऑफलाईन OMR आधारित परीक्षा असणार आहे. इथे पहा, जी पद ऍड केली त्यांचा हा चार्ट आहे. पहिलं पद आहे महसूल व वन विभाग, पदनाम आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. गट क चं पद आहे आणि जागा आहेत 1539 जागा आहेत मित्रांनो. खूप साऱ्या जागा आहेत 1539. आणि परीक्षा केव्हा होणार आहे तर आयोगाचा आणखीन एक नोटिफिकेशन आहे गट क साठी बघा. तर परीक्षेचा दिनांक आहे 25 ऑक्टोबर. सुधारित दिनांक आहे 25 ऑक्टोबर. परीक्षेचा सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर हा आहे. हे 16 जुलैचं शुद्धीपत्रक आहे आयोगाचं. तर त्यामध्ये असं निश्चित केलेलं आहे की सुधारित दिनांक जी एक्झाम होणार आहे गट क ची पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026. म्हणजे आता आपण ज्या पदाबद्दल बोलत आहोत, जे तलाठी पद आहे आपलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याची परीक्षा सुद्धा कधी होणार आहे तर त्याची परीक्षा पण 25 ऑक्टोबर 2026 या दिवशी होणार आहे पूर्व परीक्षा. म्हणजे आता आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने आहेत. या शुद्धीपत्रकामध्ये तलाठी पदासाठी पात्रता काय दिलेली आहे. पात्रतेमध्ये संबंधित विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे आणि जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. म्हणजे वयोमर्यादेसाठी आपल्याला मूळ जाहिरात गट क ची पाहावी लागणार आहे. मूळ जाहिरात आहे गट क ची बघा. ही मूळ जाहिरात आहे गट क ची 17/2026. जाहिरातीचा क्रमांक आहे त्यावेळेस 27 सप्टेंबर हा दिनांक ठरला होता, परंतु सुधारित जे शुद्धीपत्रक आपण पाहिलं त्यानुसार आता परीक्षेचा दिनांक असणार आहे 25 ऑक्टोबर. इतरही पदे आहेत त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक अशी पदे आहेत जी ऑलरेडी ग्रुप सी मध्ये असतात. त्यानंतर आपण पाहत होतो की यामध्ये पहिली पात्रतेचा पहिला पॉइंट आहे भारतीय नागरिकत्व. त्यानंतर वयोमर्यादा हा घटक आहे. तर वयोमर्यादा गणनेचा दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत कमीत कमी वय म्हणजे किमान वय 19 हवंय आणि कमाल वय हवंय 38 सर्वसाधारण अमागास गटासाठी, महिला असो वा पुरुष. त्यानंतर मागासवर्गीय वर्गासाठी 43 हे अप्पर लिमिट आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ओपन साठी आहे 38 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे 43 हे अप्पर लिमिट्स आहेत वयाचे, 38 आणि 43. आणखी शैक्षणिक अर्हता तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. 2 टप्प्यांमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा देखील होणार आहे तलाठी भरतीसाठी आणि मुख्य परीक्षा देखील होणार आहे. 100 मार्काची तुमची पूर्व परीक्षा असेल आणि 400 गुणांची तुमची मुख्य परीक्षा असेल आणि त्यानंतर निवड होणार आहे. म्हणजे जसं आधी सरळ सेवा होतं तसं नाहीये. एकच परीक्षा आणि त्यानंतर लगेच
पोस्टिंग असं नाहीये. 2 परीक्षा द्याव्या लागतील, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. आता आपण येऊयात 22 जुलैचं जे नोटिफिकेशन आहे शुद्धीपत्रक त्याच्यावरती. तिथे बघा, आता आपण सध्या फक्त तलाठी या पदावर कॉन्सन्ट्रेट करून आपण जाहिरात पूर्ण पाहत आहोत. यामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या तारखा काय आहेत त्या पाहून घेऊयात. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक. अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दिनांक आहे 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट 2026 हा अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दिनांक आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अर्ज आधी करून घ्यायचा आहे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी 8 तारीख अंतिम आहे, 8 ऑगस्ट. तुम्ही तुमचं परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अशा माध्यमातून देखील भरू शकता. आणखी काय राहिलं तर सिलेबस. आयोगाच्या वेबसाईटवरचा हा सिलेबस आहे बघा. गट ब आणि गट क साठीचा. संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षा 400 गुणांची. पुढे शारीरिक चाचणी आवश्यक नाही आपल्याला, हे पण नाही. पहिल्या इथं आपण पूर्व परीक्षेचाच विचार करूया. पूर्व परीक्षेसाठी प्रश्न संख्या 100 असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. एकूण गुण 100 असणार आहेत. प्रश्नांचा दर्जा हा पदवी दर्जाचा प्रश्न असेल. माध्यम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून प्रश्नपत्रिका असते. वेळ असतो परीक्षेचा 1 तास फक्त. वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी MCQ स्वरूपाचे प्रश्न आपल्याला यामध्ये येणार आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग इथे आहे. त्याच्यामध्ये एक चुकीचं उत्तर जर असेल तर तुमचं 0.25 किंवा 1/4 मार्क कट होणार आहेत. तर एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. आता जाऊयात आपण अभ्यासक्रमावर. पूर्व परीक्षा म्हणजे आता आपण तलाठी भरती किंवा तलाठी परीक्षेच्या विषयी जर बोललो तरी हाच सिलेबस, हाच अभ्यासक्रम राहणार आहे. त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी, याच्यामध्ये इतिहासावर आधारित प्रश्न असणार आहेत. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास असेल. पृथ्वी जगातील म्हणजे भूगोलाचा सर्व अभ्यास करायचे, म्हणजे पृथ्वी, जग, शहरे, नद्या, उद्योगधंदे, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतर आपल्याला आता अर्थव्यवस्थेचा घटक देखील आहे. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे 2 घटक आहेत. सिलेबस पाहून घ्या, वेबसाईटवर सिलेबस आहे तो, त्याची प्रिंटआउट आपल्याजवळ ठेवा आणि कोणता मुद्दा सुटणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर चालू घडामोडी हा देखील महत्त्वाचा घटक आहे. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे सगळ्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत मागच्या 6 महिन्याच्या, 6 मंथच्या, तर त्या तुम्ही करायच्यात. कशा करायच्यात बघूयात आपण आपल्या चॅनलवर. याविषयी आणखी माहिती देऊच आपण वेळोवेळी. आणि चालू घडामोडीसाठी एक सिरीज सुरू करण्याचा विचार आहे, तर ते देखील आपण करूयात. त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, याचाही अभ्यास करायचा आपल्याला. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजे विज्ञानाचा सर्वांगीण अभ्यास देखील करायचा आहे. अंकगणित, याच्यामध्ये बेसिक गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप सारे घटक येतात, त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर हा झाला पूर्व परीक्षेचा सिलेबस. मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण आत्ता लगेच पाहणार नाही, कारण आधी आपण पूर्व परीक्षा पास होऊ आणि त्यानंतर पुढचा विचार करू. तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंग याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी तलाठी भरतीच्या करायचा आहे. तर आता या व्हिडिओमध्ये मुख्य काय घटक बघितले बघा आपण. परीक्षा कधी आहे, तर परीक्षा आहे आपली, परीक्षेचा दिनांक आहे 25 ऑक्टोबर 2026. 25 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवायची आणि त्यानुसार वेळेचं नियोजन करायचं आहे आपल्याला.
फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचे डेट्स काय आहेत ते बघून घ्या. पदं किती आहेत आपल्या? 1539. जास्त पद आहेत. आता त्याचा विचार करू नका. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, लास्ट डेट इथे पण दिली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2026. फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2026. सुरू कधी होणार आहेत? सुरू झालेले आहेत ऑलरेडी. आणि 5 ऑगस्ट 5 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकताय. फीज, एक मिनिट. ओके. परीक्षा शुल्काची भरणा. परीक्षा फी किती आहे? संयुक्त पूर्व परीक्षा मागास म्हणजे सर्वसाधारण गटासाठी 394 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी 294 आहे. माजी सैनिक असाल तर फक्त 44 रुपये आहे. मुख्य परीक्षेचा विचार आपण आता करणार नाहीत मित्रांनो. आधी पूर्व परीक्षा पास होऊयात. 5 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर फी भरण्याचा दिनांक 8 ऑगस्ट आहे. फॉर्म भरण्याचा दिनांक, अंतिम दिनांक फी भरण्याचा 8 ऑगस्ट, फॉर्म भरण्याचा 5 ऑगस्ट. ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि परीक्षा कधी आहे आपली? परीक्षा आहे 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबर हा दिवस लक्षात ठेवा. पुढे झालं आणि सिलेबस. 100 मार्काची परीक्षा असणार आहे आपली. त्यामध्ये 100 मार्काचा पेपर MCQ परीक्षा पॅटर्न असेल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून असेल. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सिलेबस आहे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, पॉलिटी, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. हे सगळे विषय आपल्याला करायचे आहेत. तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या संदर्भात काही व्हिडिओ आता रेग्युलर टाकतच जाणार आहोत. जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही तोपर्यंत आमच्याकडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य असेल. ठीक आहे मित्रांनो, तर या संधीचा लाभ घ्या. खूप सारी पदं आहेत आणि जर तुम्ही खरंच व्यवस्थित अभ्यास केला तर 2 ते 3 महिन्यात जर तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. परंतु नवीन असताल तर खरंच मित्रांनो नाही होऊ शकत पूर्ण. तुम्ही जर या फील्डमध्ये नवीन असताल तर. जर तुम्ही अभ्यासामध्ये असताल, कुठल्या परीक्षा देत असताल, जरी संयुक्त पूर्व ब, कंबाईन परीक्षा देत असताल, कंबाईन बी, त्यानंतर राज्यसेवा देत असताल किंवा पोलीस भरती करत असताल, म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या टचमध्ये असताल ना, तर नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे. मोठी ॲड आहे आणि तलाठी हे पद सुद्धा चांगलं आहे मित्रांनो. तर सरकारी नोकरीचं जर स्वप्न असेल आणि तुम्ही अभ्यास करण्याची तयारी असेल तर आकाश पाताळ एक करा आणि 25 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे, पूर्व परीक्षा आधी पास व्हा, मुख्य परीक्षा त्यानंतर आपण विचार करूयात. ठीक आहे. तर मित्रांनो, तलाठी भरतीसाठी आपण एक स्पेशल असा टेलिग्राम चॅनल सुरू करूयात आणि त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यामध्ये आपण डेली काही क्वेश्चन्स टाकूयात. या सर्व विषयांवर आधारित क्वेश्चन्सची प्रॅक्टिस पण तुम्हाला होईल. तसेच चालू घडामोडीविषयी आपण त्यामध्ये माहिती देऊयात. टेलिग्रामची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर हा टेलिग्राम चॅनल तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करू शकता आणि जेवढं काही मला देता येईल नॉलेज किंवा जेवढे काही माहिती मला देता येईल तुम्हाला, ती सर्व मी तुम्हाला देईल आणि त्याचा परीक्षा ओरिएंटेड माहिती असेल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास उपयोग होईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तो चॅनल तुम्ही जॉईन करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासोबत नक्कीच आम्ही कायम असणार आहोत. तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती मिळत जाईल आणि काही विषयांवर आधारित माहितीपर किंवा MCQ असलेले व्हिडिओ इथून पुढे आपण आपल्या या चॅनलवर नक्कीच टाकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.